सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आलाय। या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळालाय। राष्ट्रवादीचे गटनेता असताना महापालिकेचे वाहन वापरले। गटनेता हे संविधानिक पद नसल्यामुळे वाहन वापरल्याबाबत त्यांना दंडात्मक कारवाईबाबतची नोटीस देण्यात आली होती। सदर दंडात्मक रक्कम भरली नाही अशी भाजप उमेदवार अल्लाबक्ष गडेकरी यांनी हरकत घेतली होती। याबाबत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज वैध करण्याचा निर्णय दिलाय। त्यामुळे दिवसभर चालू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोडून मागील काही दिवसांपूर्वी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता। बागवान यांनी पक्षप्रवेश केला असला तरी सुद्धा राष्ट्रवादीमधील काही नेत्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता। शिवाय लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी प्रचार केला होता। त्यांच्या प्रभागामध्ये भाजपाला कमी मतं मिळाली होती। त्यामुळे पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षांमध्ये बागवान यांना विरोध होता। त्यामुळे आज दिवसभर माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिल्यामुळे मैनुद्दीन बागवान यांना दिलासा मिळालाय। महानगरपालिकेचे माजी महापौर श्री मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या विरुद्ध इतर काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता। या आक्षेपामध्ये अशी गोष्ट होती की त्यांनी महापौर सभापती असताना त्यांची महानगरपालिकेची गाडी त्यांनी काही वर्ष वापरलेली आणि त्याची थकीत रक्कम जी आहे ती भरलेली नाही। त्यामुळे थकबाकीदार असल्यामुळं त्यांचं उमेदवारी रद्द करावं अशा संबंधित एक तक्रार अर्ज आलेली। त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जवळपास 3 ते 3.5 तास हेअरिंग चाललं। त्या हेअरिंगमध्ये असं निष्पन्न झालं की नगरपालिकेनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची डिमांड नोटीस किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर शास्ती रकमेबाबतची ठेवण्यात आलेली नाही। त्यामुळं जो काही आक्षेप घेण्यात आलेले होतं ते आज आक्षेप फेटाळण्यात आले आणि त्यांचा अर्ज जो काय आहे मैनुद्दीन बागवान यांचा तो अर्ज वैध करण्यात आलेला आहे आणि त्यांना निवडणुकी लढण्याकरिता उमेदवारी वैध ठरल्यानंतर आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे निवडणूक लढवण्याचा। जाण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझा अर्ज उडवण्याचा प्रयत्न केला होता। पण निवडणूक अधिकारी कुठल्याही प्रेशरला दबी न पडता सत्तेचा विजय केलेला आणि खरे निर्णय दिलेला आहे।